आजकाल ना हे खूप म्हणजे खूप लोक घालतायत, मुली घालतायत, मुलं घालतायत. मी आता ट्राय करतोय काय बघा, किती जुनी मांडणी आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. आपल्या दिवसाची सकाळ थोडी उशिरा झाली कारण आज आहे संडे, म्हणून थोडा आज उशिरा उठलो. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हो, काय केलं वहिनी? आरामशीर आरामशीर. हे कुणाला, तुम्हाला आहे का? तुम्हाला मी खाल्ली सगळ्यांनी. यांनी सगळ्यांनी चाय नाश्ता केलाय. मी एकटा राहिलोय कारण मी आज थोडा उशिरा उठलो. मम्मी अजून झोपली. मम्मीचा चाय नाश्ता झालाय, अजून मम्मी आराम करते कारण काम करून करून थकते ना. अजून कपडे राहिलेत बादली पण धुवायची. धुवा की. मग धुवाच लागणार. मग चहा चपाती खाणार? ती मांडणी अरे घेऊन जायची, लय खराब झाली. ती किती दिवस झाले तुटलेली आहे ती मांडणी. दादाला घेऊन जाणार यार. डे नाईट करून येऊन झोपलाय. तो गेला पण सकाळी गेला पण डे नाईट करून आलेला. मंटूला बघा, काय झालं मंटू? काय झालं? अशी का बसली आहे? किती गरीब सारखी बसली. काय बसली आहे अशी? एक एक देणार. दोघांनी खाल्लं. चला पादी पादी. हायफाय दे तू. माझी पोरगी हायफाय दे. हायफाय दे. इकडे या. सबस्क्राईब करायला बोल सबस्क्राईब करा. रेडी आपला चाय, कडक चपाती, मंटी दे. कॅडबरी हे बघ पगळली वर येईल. अरे यार, मी खाऊ का नको? मला काय यार, खाऊच नाही देत. येऊन इथेच बसून जातात. मी इथं कपडे धुतीये बिचारी. वहिनी इथे काहीतरी बनवत आहेत. टाइमपास करायला काय नाही तर काय पण करत राहतात. मम्मी मला बोलतीये, ती मांडणी आहे ना ती वाली, ती काढून द्या, अजून विकायला जायचंय. कुठं जायचं आपल्याला? अरे भांड्याच्या दुकानात जाऊ ना. भांड्याच्या दुकानात लय तुटली ती मांडणी. किती 30-40 वर्षाची आहे. 30-40 वर्ष जुनी आहे? अरे बापरे. 30 वर्ष तर होऊन गेले. 30 वर्ष होऊन गेले त्या मांडणीला. तुटली आहे का? चालत नाही बरोबर नाही का? कापत्याचा हात हा ते गंजली पूर्ण. म्हणून म्हणलं घेऊन जाऊ, बघू त्याच्यावर काय आलं तर बघू. म्हणजे 30-40 वर्ष पुराणी, म्हणजे आकाच्या लग्नाच्या अगोदरची मांडणी आहे. तुमच्या घरी पण अशी जुनी वस्तू आहे का काय? कमेंट मध्ये सांगा. म्हणतो काय, चल मदत कर. काय हे पण द्यायची आहे का? घेऊया ती पण. काय करायचं? खराब झालं पण काय काय नेणार सोबत आपण? हे पण न्यायचंय. कसं नेणार? बघितलं केवढा पसारा आहे. अरे यार, सर पटियो सोड. बघा किती जुनी मांडणी आहे. हे कापत येत ना रे, ही बोट असे हा. गेलं ना, हे हा. कापते ठोकी बघ. हे हा है ना, बघ कसं आहे. गंजलंय. एकदम धार आहे इथून. इथे पण हा? या साईडला, ओके, इकडं असं या साईडला. हे बघा खराब झाली. किती बिचारीला जीव तर किती असणार, किती वर्ष झालं. बरं झालं मी आंघोळ नाही केली आहे. मला माहिती होतं हे सगळं पसारा काढणार तर खूप घाण बिन होईल. आता मी थोडा रेडी होतो, पॅन्ट बिन घालतो, जातो मम्मी सोबत हे विकायला. आम्ही बाहेर आलोय, ऑटोच नाही भेटत आहे. थांबलोय तिथे. बोललो ना ऑटोवाला घेत नाही. अरे घेतात रा, तिथं पंपावाले येतात ना. कुणी घेतलं तर घेतलं. अरे नवीन घेतली तर आम्ही आठवडे चालतो. आता याला विचार ना, ह्यांना विचार. भाई कॅम्प ऑटोवाले जात नाहीत. जातात रे बाबा. नाही बोलतोय, बघितलं. अरे कुठं फिरवत बसते यार. अजून थोडी हॅवी पण आहे ही, माहिती का? नको राहू दे, यांना विचार ना. ओ भाई, चेंबूर कॅम्प नाही. तुला ओळखतात म्हणून घेण्यात काय की बाबा. मला कोण नाही ओळखत मम्मी, कोण नाही ओळखत मला. कशी काय थांबणार तर? काय माहिती, तुला बघूनच थांबणार वाटतं. हा ना. फायनली ऑटो भेटली आहे. हे घे, आरामशीर हा.
आम्ही पोहोचलोय आता चाललोय. कुठे बघा गर्दी आहे, कुठं देणार आहे आज. चला चला. किती बोलतायत? अजून काही बोलले नाही तर मम्मी सोबत आलोय, आता बघूया हे लोक किती देत आहेत. हा काय माहिती. अभी बोली चालू रहेगी. जास्त आहे ना, जास्त आहे ना. तुम्हाला बाई 48 मी देतो. 50 270. बघ. 270. अरे चांगलीच आहे ती. त्याला चांगलं व्यवस्थित हे करा ना. आणि ह्याचं हे आहे ना, अल्युमिनियम आहे ना. हे अल्युमिनियम ये काय? अल्युमिनियम काय, हे दोन्ही बी ये लोखंड काय, हा. ये सिंक काय, देखो ना तू. करताय. आता बघू किती काय पैसे भेटतात मम्मीला. पैसे घेणारेस का पैसे नको रे. भांडण? हा काय ते. नीचे नको टाके, नीचे नको. सरक सरक. कोणचा? हे ठेवू मी, आरामशीर ठेव. याचा वेट बघूया. अल्युमिनियम कसं आहे? भेंडी मला मग 150. 150. मग ते कसं आहे, कसं किती किलो भरते हे? हे बघा ना. हा होता 480 मध्ये. हा तवा आहे. हा किती बोलताय? किती? 480. 480. रुपालीने घेतलेले याच्यापेक्षा जड. 400 रुपयाला. हा थोडा अशी घेऊन गेली ना गावाला. हा मग हा थोडा हलका आहे. हा अशा मधूनच थोडी मोठी बघायची आहे. हे घेऊ का मग? ही वाली घे ना. हे ना. हा ही चांगली आहे. ही कशी दिली? ही कशी आहे? 8 रुपये. 60 रुपये. 8 रुपयाला एक. 8 रुपयाला एक. हा. एवढं महाग आहे. अरे लय महाग देते तो. मम्मी बोलते तो डोसेचा तवा आणि ही प्लेट घ्यायची आहे. आता ही प्लेटच घेऊया. ठीक आहे घे ना मम्मी. 6 प्लेट बघा ना. हे किती प्लेट घेतेस मम्मी? 10. 10 प्लेट कितीला? 600. 10 प्लेट 600. अजून डोसा तवा तो नाही घेत का? लय महाग सांगायला. मी रुपालीला सांगितलंय तू येताना मला घेऊन ये. मी आता घरी आलोय. घरी आलो तर काय बघतोय, पप्पा आलेत घरी. कधी आलात? बाहेर फिरून आलेत, मस्त मित्रांसोबत एन्जॉय केला. 2-3 दिवस मस्त ट्रिपला गेले होते. काल रात्री आले, मग आज सकाळी परत कुठे गेले होते, आता घरी आलेत. अजून आज संडे, तर तुम्हाला माहिती आहे संडेच्या दिवशी मिडल क्लास फॅमिलीच्या घरी चिकन असतं. मम्मी आल्या आता काम करायला लागली आहे. बघितलं, रेस्ट पण नाही करत आहे मम्मी. एवढी नशिबात हाय का मग मला रेस्ट? हा हा मला एवढं नशिबात हाय माझ्या लिहिलेलं. मला कोण देईल का एवढी? हे काय म्याव म्याव. हिला बघा, हिला चिकन पाहिजे. चिकन आलं तर इथे तिथे फिरत राहते, आवाज करत. 180 रुपये किलो चिकन. कुठून? कुर्ल्यावर ना आणला? हा कुर्ल्याला 180 रुपये किलो आहे. अजून इथे 260 रुपये किलो आहे. हा 220. हा सॉरी 220. कुठे जाणार जाऊन. हे बघ ए, गप ना. आता थांब. तुला काय वाटतं का? तिला तडपवतो बघ ना चिकन साठी. इकडं काही ना मग तिथं इकडं. काय बनवते आता? आजचा बेत आपला बिर्याणीचा आहे. मम्मी बोलते मी कालवण नाही बनवणार आज चिकन बिर्याणी बनवणार. कालवणच बनव ना. नको, आज बिर्याणीच बनवूया. शिजले नाहीत ना चिकन? थोडंसच म्हणलं उबाळायचं. पप्पा आळणी करते का आता? आणि पप्पाला देऊ ना थोडं. आता आळणीची प्रोसेस चालू आहे. इथं कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, अद्रक, मिरची. मम्मी मला पण शिकव ना. कसं तुम्ही नसणार तर मी एकटा तरी बनवून तुला खाऊ धुवायला शकतो. येतं का चिकन आधी? हा 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 त्यातलं काय घाण काढायची काय नाही चिकन मधली ती माहिती का आधी? हा हा नुसतं हा हा. नुसतंच हा. आता केल्याशिवाय कळणार नाही ना. आंघोळ करून कपडे घालायला गेलो, शर्ट काढायला गेलो कपाटातून, तर हितलचे कपडे सगळे खालती पडले. हा मम्मी. तुलाच आहे ना पसारा एकट्याचाच. दर टायमाला ना असंच होतं. कपडे काय काढायला गेलो, सगळे कपडे पडतात. गड्या घालून ठेवलं तरी तू करतो रे धमा. हा हे आता तुझ्या पॅन्टी, आता एका साईडला पॅन्टी ठेव आणि एका साईडला शर्टी ठेव. आता ठेवून देते मी तुला. डबल नाही झालं पाहिजे. डबल झालं की तुला ठेवावं लागेल. कपाटात कपडे लावून झालंय. आता बसलोय जेवायला. कढी भात, कुरकुरे. चिकन आता नाही, चिकन रात्री. कारण मम्मी बोलली बिर्याणी बनवणार आहे तर तांदूळ नाही, तांदूळ संपलेत. खालती जा तांदूळ आण. मी बोललो मम्मी थोडं जेवून घेतो, भूक पण लागली आहे. जेवल्यानंतर जातो तांदूळ आणतो, नंतर तू रात्री बनव, म्हणजे रातच्याला बनव बिर्याणी.
फटाफट जेऊ, अजून जातो तांदूळ आणायला. मी तांदूळ घ्यायला आलोय, मला काय कळत नाही. हे टिफाय वाले ये व्हाइट में है और वो पीले में है. मला आयडिया नाहीये की कोणचं, म्हणजे मम्मी बोलत होती हे बोलतीये का हे ते छोटे छोटे वाले पाहिजेत. हे कोळम आहे. दोन्ही छोटे हे, हा. क्वालिटी वेगवेगळे हा. आहेत. हे घेऊन जा हे. हे ना, ठीक आहे. 100च्या द्या नाही. मी आता घरी आलोय. मम्मी बघ, अरे काय का अरे ते दूध आणलंय अजून. हेच का? फर्स्ट टाइम मम्मी बोलली बरोबर आणलंय. मी आता व्हिडिओ बनवायला आलोय पीसी ला. पीसी म्हणजे पिंक कॉर्नर. अक्षय आलाय, नितेश आलाय. तो फक्त संडेला अवेलेबल राहतो, कारण तो जॉबला पण जातो ना. जॉब करत करत बंदा मेहनत करतोय. काम से जिम से घर, फिर रात में टाइम मिला तो वीडियो बनाता. बघितलं, तुम्ही पण स्ट्रगल करा. तो त्याचा पॅशन नाही सोडत आहे. जॉब पण करतोय, अजून व्हिडिओ पण बनवतोय. अभिषेक गावाला गेलाय, म्हणून अभिषेकचं माहिती नाही कधी येईल कधी नाही. मग आम्ही बोललो जे आहे ते आपण बनवूया फटाफट. काय बोलतो? ट्रेन किती वाजता भेटली तुला? अरे आज उलटा मेगा ब्लॉग लागला माहितीये का. सकाळी सॉरी रात्रीपासून मेगा ब्लॉग होता वाटतं. सकाळी 11:45 AM पर्यंत मेगा ब्लॉग होता. मग नंतर मी विचार केला की मी 2 वाजता ट्रेन पकडेन. 2 वाजता येऊन बघतो तर ट्रेनच नाही. मग 2:30ला आली ट्रेन. मग आलो 4ला. बघितलं, हे असं आहे. नवी मुंबई साईडला जाताल ना, संडेचा असा प्रॉब्लेम होतो. अरे उलटा ही मेगा ब्लॉग लग गया रे आज. तर फटाफट आम्ही शूट करून घेतो. तर आता व्हिडिओ बनवून घरी आलोय. अक्षय इथं बसला, व्हिडिओ एडिट करतोय. वहिनी चाय पिते, दादा चाय पितोय, मम्मी चाय पिते. पप्पा कुठे गेले? मम्मी बाहेर गेले पप्पा. पप्पा घरी नसतात. हे म्हणतो काय झालं? काय विचार करती? काय झालं? ही अशीच बसती. काय होतंय? अजून स्वीटी? हे स्वीटी, स्वीटीचं लक्ष फक्त बिस्किटवर आहे. त्यांना देतो, नाहीतर मला नजर लागेल. ठीक आहे खा. आता मी कुर्ल्याला आलोय. धीरजचा फोन आला होता. तो बोलला भाई कुठे आहे, मला सुट्टी आहे, तर मी येतो कुर्ल्याला. त्याला काहीतरी 1-2 गोष्टी घ्यायच्या, म्हणून मी बोललो अक्षयला चल जाऊ, कारण अक्षय पण इथून डायरेक्ट वाशीला जाणार आहे. काय घ्यायचंय तुला? ठरवलं नाहीये. अजून ठरवलं नाहीये. बरं बघू, 1-2 सामान बघू. याला जे काय घ्यायचंय भेटलं तर ठीक आहे. मी कुर्ल्याला आलो होतो, तर मला हे दिसलं. आजकाल ना हे खूप म्हणजे खूप लोक घालतायत, मुली घालतायत, मुलं घालतायत. मी आता ट्राय करतो. हे काय बवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है. अपनी पकड़ो. हे फक्त दिसायला चांगलं आहे, अजून नाहीतर हे नॉर्मलच आहे नाही का. म्हणजे जे आपण नॉर्मल घालतो ना तेच आहे. थोडं ना वेगळा केलंय म्हणून अट्रॅक्टिव्ह वाटतंय. बाकी सेम आहे. फिरून फिरून खूप थकलो. स्वेटर भेटला नाही. ह्याला स्वेटर घ्यायचं होतं. मग भूक लागली तर आम्ही बटाटा भजी पाव घेतलाय, वडापाव घेतलाय. धीरज तर काय घेतला नाही धीरजने. पण फटाफट खाऊया, अजून घरी जाऊया. स्टिंग पण पिऊया. अरे स्टिंग इथं होती, पण एवढी चिल्ड नव्हती. दुसरीकडून घेऊ. हा, पण घेऊ आम्ही. आता मी घरी आलोय. धीरज पण गेला घरी, अक्षय पण गेला घरी. आता मला भूक लागली, तर तुम्हाला सांगितलं चिकन बिर्याणी आपली झाली आहे. चिकन बिर्याणी. तर आता जेवेल, अजून व्हिडिओ एडिट करून ब्लॉग अपलोड करेल, शेड्यूल करेल ब्लॉग. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.